नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. राज्याच्या राजकारणातील अतिशय एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस युती असो आघाडी असो एकमेकातच संघर्ष दिसत आहे. महायुतीमध्ये शिंदे गट असेल, अजित पवार किंवा भाजपा यांच्यामधील जे काही छुप युद्ध आहे ते आता सर्वश्रुत झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपा आता कसा फोडतोय हेच सगळीकडे दिसत आहे आणि त्याचाच जबरदस्त धक्का असा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलेला आहे. नेमकं काय झालंय? कोणते 500 नेते पदाधिकारी हे शिंदे गटाला सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून राज आणि उद्धव एकत्र आले तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांनी अनेक प्रयत्न केले की राज आणि उद्धव एकत्र येऊ नये, परंतु उद्धव ठाकरे यांनी अगोदरच राज यांच्याबरोबर जाण्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर राज यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देऊन उद्धव यांच्या वाढदिवसाला असेल किंवा इतर कार्यक्रमात मातोश्रीवर जाणं असेल किंवा उद्धव ठाकरे हे सुद्धा शिवतीर्थ असेल किंवा मनसेचा दीपोत्सव सोहळा असेल त्याला सुद्धा उद्धव ठाकरे अगदी आपल्या कुटुंबासोबत गेले होते. तेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जे ऋणानुबंध आहेत ते बघून शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची अगोदरच वाळू सरकलेली असताना आता पुन्हा धक्का भाजपाने शिंदे गटाला दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या जो काही जिल्ह्यातला महत्त्वाचा असा जो काही कार्यकर्त्यांचा आणि गराडा होता तो आता कमी व्हायला लागलेला आहे. तब्बल 500 पदाधिकारी, त्यामध्ये शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, विभाग प्रमुख असेल किंवा तालुकास्तरीय जिल्हास्तरीय असे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 500 पदाधिकारी तसेच 20 ते 25 हजार शिवसैनिक शिंदे गटाचे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं भगदाड पाडण्याची चिन्ह दिसत आहेत आणि त्याची सुरुवात करमाळा तालुक्यातून होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने करमाळा तालुक्यातील जी काय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर ज्या महत्त्वाच्या छोट्या मोठ्या निवडणुका आहेत त्यासाठी पदवाटप करताना जयंतराव जगताप यांना निवडणुकीचा जो काही प्रभारी आहे ते करमाळा तालुक्यासाठी केलं होतं, परंतु शिंदे गटातच तिथे 2 असे गट पडले आणि समोरील त्यांच्याच गटाने सामूहिक राजीनामे द्यायला सुरुवात झाली. आता सुरुवातीला 55 शाखा प्रमुखांनी तसेच 20 ते 25 हजार त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा जो काही मनोदय व्यक्त केला आहे, त्यामुळे शिंदे गटाला तालुक्यात जबर असा धक्का बसलेला आहे. सध्या 55 आणि 20 ते 25 हजार हे कार्यकर्ते जाणार आहेत. त्यानंतर अजून असे 300 ते 400 पदाधिकारी हे शिंदे गटाला सोडून जाणार आहेत. त्यामुळे आता हा सर्वात मोठा धक्का शिंदे गटाला बसू शकतो. त्यामुळे आता येणाऱ्या काळात जे काही राजकारण स्थानिक पातळीवरचं आहे ते जिल्हा पातळीवर सुद्धा शिंदे गटाला असाच धक्का भाजपा देईल आणि भाजपाने या सर्व 500 पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवत आपल्या पक्षात घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे शिंदेंचा पक्ष हा भाजपाच संपवणार यात काही लपून राहिलेलं नाही. म्हणूनच गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जो संघर्ष चालू होता त्यामध्ये भाजपाने काही न करता उद्धव ठाकरे यांचं जे काही यांना लपून मदत केल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचा पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा लवकरच पुढील काही महिन्यामध्ये जाण्याची शक्यता वितरित केली जात आहे. त्यामुळे आता भाजपा आणि शिंदे गट यांच्यात जे काही निवडणुका येणार आहेत त्यामध्ये अगोदरच जागा वाटपावरून जोरदार खडाजंगी होत असताना आता भाजपाने शिंदेंचा पक्ष फोडल्याने आता नेमकं पुढे त्यांच्या महायुतीमध्ये काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपाच आता शिंदे गट हळूहळू संपवेल का? तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कोणाची? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.